श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रावण मास विशेष भाग यामध्ये आज आपण रुद्राभिषेक पूजा पाहणार आहोत. रुद्राभिषेक पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती बघून घेऊ. महादेवाच्या मंदिरामध्ये आपण पूजेला बसलेले असताना सर्व पूजेचं साहित्य घेऊन आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. थोडंसं पाणी आपल्या डोळ्याला लावून घ्यायचं आहे. नेत्रोदक स्पर्शः, कपाळाला कुंकू लावायचं आहे. यजमान भाले मांगल्यकरणम. आता 3 वेळा उजव्या हातावर पाणी घेऊन विष्णूचे नाव घेऊन पाणी प्यायचं. त्याला आचमन असं म्हणतात. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर 2 वेळा हातात पाणी घेऊन संध्यापात्रात सोडायचं. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार करावा. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातावर पाणी घ्यायचं. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. संध्यापात्रात पाणी सोडून प्राणायाम करायचा. प्राणायाम करता येत नसेल तर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणावं. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर उजव्या हातावर पाणी घ्यायचं. तिथिर विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहीत नसल्यास काश्यप म्हणायचं. आडनावाचा उच्चार करायचा. स्वतःचं नाव म्हणायचं. त्यानंतर पाठीमागे म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम उमामहेश्वर देवता कृपाछत्र प्राप्त्यर्थम श्रावणमास पुण्य पर्वकाल निमित्तेन उमामहेश्वर देवता उपरी जलधारेन रुद्र अभिषेक पूजन महम करिष्ये. संध्यापात्रामध्ये पाणी सोडून द्यायचं. हात जोडून गणपतीला नमस्कार करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. 2 विड्याची पानं महादेवाच्या पिंडीसमोर ठेवायची. त्या विड्याच्या पानाचं देठ हे देवाकडे असलं पाहिजे. त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी आणि सुटा पैसा ठेवायचा. हातामध्ये अक्षता घेऊन महादेवाचं ध्यान करायचं. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं
पद्मासीमं समन्तास्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्ववाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। महादेवावरती अक्षता व्हायची, ध्यायामी, थोडंसं पाणी घालायचं, पादयोः वाद्यं समर्पयामी, त्यानंतर पंचामृत घालायचं, पय दधी घृतंचैव मधु शर्करायुत पंचामृतमयानी तस्नानार्थं प्रतिगृह्यता। पंचामृत वाहिल्यानंतर पुन्हा चांगलं पाणी व्हायचं। उमामहेश्वर पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। पंचास्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी। त्यानंतर एक फूल गंधामध्ये बुडवून महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं। अभिषेकार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य महादेवाला नमस्कार करायचा। नमस्कारान करोमी। आता जे आपण अभिषेकाला पाणी घेतलेलं आहे त्या अभिषेकाच्या पाण्याची धार धरायची, ओम नमः शिवाय जप करायचा आणि अभिषेकाची धार चालू ठेवायची। हरिः ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत इखवे नमः बाहुभ्यामुत ते नमः जाते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तन्वा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः जामिखुङ्गिरिशन्तहस्ते बिभर्गस्तवे शिवाङ्गिरितरताङ्कुरु माहिगुंसीः पुरुखं जगत शिवेन वचसा तवा गिरिशाच्छावधामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मग्गो सुमना असत अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिकक आयुश्च सर्वाञ्जं भयं सर्वाश्च जातु धान्यो धराचीः पराशुव असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः जे चैनग्गो रुद्रा अभितो दक्षसरिताः सहस्रजो वैखाग्महेड इमहे असौ जो वसरपतिनीलग्रीवो विलोहिताः उतैनङ्गोपा अदृशरन्नदृशरन्नुदहारजाः सदृष्टो मृडयातिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुके अथो जे अस्य सत्वानो हन्तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्वमुभयोराज्ञोर्जाम्म जाश्च ते हस्त इखवाः पराता भगवो वप विजन्धनुः कप्रदिनो विशल्यो बाणवां उत अनेशन्नस्य जा इखव आभुरस्य निखङ्गधिः जाते हेतिर्मे दुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्त विश्वताः अथो ज इकुधिस्तवारे अस्मन्निदेहितम् अवतत्य धनुष्टवग्गो सहस्राक्षशते खुदे निशिर्जशल्यान मुखा शिवो नः सुमना भव नमस्त आयुधायान्नान्तताय धृष्णवे उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्वने मानो महन्तमुत मानो अर्भकं मान उक्षन्तमुत मान उक्षितं मानो वधीः पितरं मोतातरं मानः प्रियास्तन्वोर्द्ररीरिखः मानस्तोके तनये मान आयुखि मानो गोखुमानो अश्वेखुरीरिकः मानो वीरान्द्रभामिनो वधीरे हविक्मन्तः सदमितवाहवामहे नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्जपदये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः शक्पेञ्जराय त्विखीमते पथीनां पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो बबुलुषाय व्याधिने नानां पतये नमो नमो भवस्य हिते जगतां पतये नमो नमो रुद्राय तदायिने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्ते वनानां पतये नमो नमो
रोहितायस्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो भुवन्ते वारिवस्तायौषधीनां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमः उच्चैर्घोकाय क्रन्दयते पतीनां पतये नमो नमः कृष्णाय तया धावते सत्त्वानां पतये नमो नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमो निखङ्गिने ककुभायस्ते नानां पतये नमो नमो निचैरवे परिचरायारण्याणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निखङ्गिन इकुदिमते तस्कराणां पतये नमो नमः श्रीकायुभ्यो जिघाग्गुंस्भ्यो मुष्णतां पतये नमो नमो सीमद्भ्यो नक्तञ्चरभ्यो विक्रेन्दानां पतये नमः नम उष्णे खिने गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इकुमद्भ्यो धन्वायिभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आश्चिद्भ्यो सद्भ्यश्च वो नमो नमो विसृजद्भ्यो विद्युद्भ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः नमस्तिष्ठभ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो श्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमो नम आद्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगनाभ्यस्त्रिगुंहतीभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानीभ्यश्च वो नमो नमः रतिभ्यो अरतेभ्यश्च वो नमो नमः क्षत्रेभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यो अर्भकेभ्यश्च वो नमः नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमो निखादेभ्यः पुञ्जिष्टेभ्यश्च वो नमो नमः शनिभ्यो मृगेभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यः शपतिभ्यश्च वो नमो नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च स्थितिकण्ठाय च नमः कापर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधनवने च नमो गिरीशाय च शपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय च खुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वरकीयसे च नमो वृद्धाय च सवृद्धे च नमो गिराय च प्रथमाय च नमः आशवे च जिराय च नमः शीघ्राय च शीभ्याय च नमः उर्म्याय च वसन्याय च नमो नादेयाय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च पगलभाय च नमो जघन्याय च बुद्ध्याय च नमः सोभ्याय च प्रतिसर्जाय च नमो जाम्याय च क्षेम्याय च नमः श्लोक्याय च वसान्याय च नमः उर्वरजाय च खल्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुकेनाय च श्रुताय च नमः शूराय च वभेदिने च नमो बिलिमिने च कवचिने च नमो वर्मिने च वरोथिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हरण्याय च नमो दृष्णवे च परमरेशाय च नमो निखङ्गिने च कुदिमते नमस्तीक्ष्णखवे चायुधिने च नमः स्वायुधा सुदर्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः कुल्याय च सरसाय च नमो नादीयाय च वैषन्दाय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वीध्याय च तप्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो वर्ख्याय च वर्ख्याय च नमो वात्याय च रेख्म्याय च नमः वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च रुणाय च नमः शङ्गवे च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो ग्रेवधाय च दूरेवधाय च नमो हन्त्रे च हनिय च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवधराय च नमः पारजाय च वारजाय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमस्तीर्थाय च कुल्याय च नमः शक्त्याय च भेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाहज्याय च नमः किग्गुंशीलाय च क्षयणाय च नमः कापर्दिने च पुलस्त्यै च नमः ईरण्याय च प्रपत्याय च नमो व्रज्याय च गोष्ठाय च नमस्तल्प्याय च गहज्याय च नमो वृद्धाय च वेख्याय च नमः काट्याय च गभरेष्ठाय च नमः शोक्याय च हरित्याय च नमः पाग्गुं सभ्याय च रस्याय च नमो लोप्याय च लप्याय च नमः ऊर्व्याय च सुरव्याय च नमः पर्णाय च पर्णशदाय च नमः उद्गुरुमाणाय च भिघ्नते च नमः आखिते च प्रखिदते च नमः इकुकृद्भ्यो धनुकृद्भिश्च वो नमो नमो वः किरिकेभ्यो देवानागुरुदेभ्यो नमो विष्णुत्केभ्यो नमो विष्णुत्केभ्यो नमः आनिरतेभ्यः द्राप्ये अन्धसत्पते दरिद्रनीललोहित आसां प्रजानां मेकां पशूनामाभिरमारुङ्मोचना किञ्चनां मत इमा रुद्रातवसे कप्रदिने क्षेद्वीरापरपरामये मतिः जताशमसुधिपदे चतुकपदे विष्टं पुष्टं ग्राम्ये अस्मिन्नातुरं जाते रुद्रशिवा तनुः शिवा विश्वाहा बेकजी शिवा ऋतसभेकजै तयानो मृडजीवसे परिणो रुद्रस्य हेतु वृणतु प्रत्वेकसुदुर्मतरगायोः आवस्तिरामगद्भ्यस्तनु खमीजस्तु कायतनय मृड मे जुष्टम शिव तम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधन्यदाय कृतिं वसान आचन विनाकम् बिभ्रदागहि विकिरद्रविलोहित नमस्ते अस्तु भगवः जास्ते सहस्रगुं हेतयन्यवसन्यपञ्जुदाः सहस्राणि सहस्रजो बाहोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनमुखकृतिम्
असंख्याता सहस्राणि रुद्रा अधिभूम्यां ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि अस्मिन् महत्तरणमिन्तरिक्षे भवा अधि ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि नीलग्रीवाः शितिकण्ठाः दिवग्मुरुद्रा उपसृताः ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वा अधः क्षमाचराः ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि जे वृक्षे खुशक्पिञ्जना नीलग्रीवा विलोहिताः ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि जे भूतानामधिपतयो विशिकासाः कपर्दिनः ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि जे पथां पथि रक्षय ऐलब्रदा आयुर्जुदाः ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकाहस्तानि खङ्गिनः ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि जे नेक्षु विविधन्ति पात्रे खुपिपदो जनान् ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि ज एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रावितस्तिरे ते खागुंसाद्रियोजने वधनमानतनमसि नमोऽस्तु रुद्रेभ्यो जे दिवि जे खांवरिकमिकवः तेभ्यो दश पराचिरदश दक्षिणा दश प्रतीचिरदशोदीचिरदशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तेन वन्ततेन मृडयन्त्वे जन्विक्मो जश्चनो द्वेष्टमे खाञ्जम्बे विद्मः नमोऽस्तु रुद्रेभ्यो जेऽन्तरिक्षे जे खांवादिकवः तेभ्यो दश पराचिरदश दक्षिणा दश प्रतीचिरदशोदीचिरदशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तेन वन्ततेन मृडयन्त्वे जन्विक्मो जश्चनो द्वेष्टमे खाञ्जम्बे विद्मः नमोऽस्तु रुद्रेभ्यो जे पृथिव्याञ्जे खामन्नमिकवः तेभ्यो दश पराचिरदश दक्षिणा दश प्रतीचिरदशोदीचिरदशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तेन वन्ततेन मृडयन्त्वे जन्विक्मो जष्टो द्वेष्टमे खाञ्जम्बे विद्मः ओम शांती शांती शांती। त्यानंतर महादेवाच्या पिंडीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। 3 बोटांनी महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचं आहे। त्र्यायुखंजमदग्नेः कश्यपस्य त्र्यायुखं जद्देवे कुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखं। त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्। अक्षता व्हावी। अक्षतां समर्पयामी। खाली हळदी कुंकू व्हावं। सौभाग्य नाना परिमळ द्रव्यं समर्पयामी। हरिद्रादी कुंकुम समर्पयामी। एक फूल एक बेल व्हावं। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मे प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यताम्। हार घालावा। पुष्पमालिकामर्पयामी। जे बेल आपण आणले असतील 108 21 51 ओम नमः शिवाय म्हणून एक एक बेल महादेवावरती व्हायचं आहे। बेल वाहून झाला की उदबत्ती ओवाळायची। वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। त्यानंतर तुपाची निरांजन ओवाळायची। साज्यांचवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी। त्यानंतर जमिनीवर पाण्यानं चौकनी मंडळ करायचं छोटंसं आणि या पेढी जे आले आहे पेढे त्या पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामी। बाजूला जे विडा सुपारी मांडलेला आहे त्याला पाणी फिरवायचं। मुखवासार्थे विडा पोगी फळ तांबूळदास्मान दक्षिणां समर्पयामी। नारळ आणलेला आहे त्या नारळाला गंध लावायचा। इदं फलं मया देव स्थापितत्पुरुषस्तव तेन मे सफलावाप्ती भवे जन्मनि जन्मनि। त्या नारळाला गंध आणि एक फूल नारळावर ठेवायचं। नारळ स्वतःच्या मस्तकाला लावायचं। आपली मनोकामना भगवंताला सांगायची आणि ती नारळ महादेवाच्या पिंडीवरती वाहून द्यायचं आहे। त्यानंतर महादेवाच्या पिंडीला अक्षता व्हायची। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी। हात जोडून नमस्कार करायचा। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितम विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो पार्वतीपते हर हर महादेव। महादेवाला नमस्कार करायचा आणि आता यानंतर महादेवाची आरती करून घ्यायची आहे।
श्रोतेहो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या धार्मिक माहितीकरिता आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.